नमस्कार मित्रांनो. ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा आजच्या या विशेष भागामध्ये आपण दुर्दम्य आशावादी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख करतो, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळख मिळालेली आहे. त्यांना दुर्दम्य आशावादी तसेच नाविन्यपूर्ण संस्कृतीचे प्रसारक म्हणून त्यांना ओळखले जाते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि थोर मानवतावादी विचारवंत म्हणून त्यांची नावलौकिकता आहे. भारतातील सर्वात मोठी संशोधन आणि विकास संस्था म्हणून ज्याला संबोधले जाते ते म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे म्हणजे CSIR याचे ते महासंचालक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. आपण बोलत आहोत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्यांना डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणून ओळखले जाते. गेली 6 दशके ज्यांनी आपले आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलेले आहे. असे ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना आजही ओळखले जाते. आजही सतत कार्यमग्न आहेत आणि त्यांची ती प्रत्येक कृती ही आपणास प्रेरणादायी आहेच. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची ओळख ही वैज्ञानिक अशीच आहे, पण ते फक्त वैज्ञानिकच नाही तर एक विचारवंत देखील आहेत. गांधीजींवर आधारित टाइमलेस इन्स्पिरेटर हे पुस्तक संपादित करणारे डॉक्टर माशेलकर हे सतत तरुणांना प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. प्रचंड ऊर्जत धनीचे असलेले सरांनी आपल्या वयात नवनवीन काहीतरी करण्याची जिद्द आजही बाळगून आहेत. माशेलकर हे आज भारतातील आघाडीचे 12 संशोधकांपैकी एक. त्यांना उद्योग क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्याकडून तितकाच मान मिळतो. विख्यात टाटा समूहापासून रिलायन्स समूहापर्यंत अनेक आघाडीच्या कंपनीचे संचालक मंडळावर ते तज्ज्ञ म्हणून संचालक म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला होता. जगातील 35हून अधिक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे. माशेलकर समिती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 12 वेगवेगळ्या ज्वलंत प्रश्नावली समित्या त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमून सरकारने त्यांच्यावर विश्वास दर्शवलेला आहे. डॉक्टर माशेलकर यांनी आपले आयुष्य हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्याची सुरुवात केली. परिस्थितीने त्यांना आपल्याला काय काय आणि कसं शिकवलं याबाबत त्यांनी वेळोवेळी आपणास त्यांच्या व्याख्यानातून दिसून येतं. ऐकणाऱ्यांसाठी खरोखर ते एक प्रेरणादायी आधारच असतो. आधार देणारेच असतेच, परंतु प्रचंड परिश्रम करण्याची आणि अखंडपणे चिकाटीने कार्य करत राहण्याची त्यांची सवय, सतत नवीन नवीन शोधण्याचा, शिकण्याचा ध्यास, लोकांमध्ये मिसळून जाण्याचा स्वभाव, स्वतःच्या अभ्यास संशोधनासाठी एकांत उपलब्ध करून घेण्यासह वेळेचे अफाट व्यवस्थापन कसं करायचं, याचबरोबर मल्टीटास्किंग या नेमक्या इंग्रजी शब्दात व्यक्त होणारे अनेक पहलू हे अनेक कामामध्ये गुंतवण्यासाठी झपाटलेले वाचन, लेखन, मनन, चिंतन, भाषण आणि त्यांना दिलेली कृतीची जोड याबाबत वाचताना आपण त्यांच्याबाबत अचंबित होऊन जातो. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या आयुष्यातील 12 वर्ष हे अनवाणी पायाने चालून सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे त्या पुस्तकामध्ये आपल्या स्वतःची स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीय म्हणून रघुनाथ माशेलकर मराठी माणूस यांचा उल्लेख केला जातो. डॉक्टर माशेलकर यांचा जन्म 1 जानेवारी 1943 साली गोव्यातील एका लहानशा माशेल गावामध्ये झाला. डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा जन्म हा म्हणजे एक प्रकारचा अद्भुत चमत्कारच मानावा लागेल. त्यांना सर्वजण लहानपणी लाडाने रमेश म्हणत. डॉक्टर माशेलकर 6 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. कालांतराने डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि त्यांची आई अंजनी माशेलकरांसोबत मुंबईत स्थायिक होण्यासाठी परतले. गिरगावातील एका चालीमध्ये ते राहू लागले होते. त्यावरून महापालिकेच्या शाळेमध्ये शालेय शिक्षण त्यांना घेणं हे गरजेचं होतं. त्यावेळी त्यांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. एका भाषणामध्ये डॉक्टर माशेलकरांनी सांगितलं होतं की आपल्या लहानपणीचा एक प्रसंग त्यांनी सांगताना त्यांना अक्षरशः गहिवरून येतं. त्यावरून आपल्याला त्यांच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते. 7वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता, पण त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते. प्रवेशासाठी लागणारी रक्कम ही 21 रुपये होती, पण ती गोळा करण्यासाठी त्यांच्या आईंना खूप कष्टांना सामोरे जावे लागले होते. शेवटी त्यांच्या आईने एका मोलकरणीकडून 21 रुपये उसने घेऊन त्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळवला होता. हे त्यांच्यासाठी आजही प्रेरणादायी ठरतंच. माशेलकरांना लहानपणापासूनच फक्त गणित आणि विज्ञान यातच रस नव्हता. इतर विषयही त्यांना आवडत होते. त्यांना इतर विषयातील पुस्तकांच्या वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. वयाच्या या टप्प्यावर असताना सुद्धा त्यांना आजही सतत वाचन करणं हे खूप आवडतं. लहानपणी पुस्तक विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. गिरगावातील मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये जाऊन ते पुस्तक उसने घेत आणि तिथेच वाचत बसत असे. डॉक्टर माशेलकर यांच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये 11वे त्यांना क्रमांक मिळाला, पण पुढील शिक्षण कसं घ्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आता उभा राहिला होता.
शिक्षण सोडण्याचा देखील त्यांनी विचार केला होता. पण त्यांच्या आईने त्यांना धीर दिला आणि त्याचबरोबर सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांची स्कॉलरशिप त्यांना मिळाली आणि त्यांनी जिद्दीने जय हिंद कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी आपली वाटचाल सुरू केली. डॉक्टर माशेलकरांच्या रूपाने आता खराखुरा शास्त्रज्ञाचा प्रवास सुरू झाला होता. मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगला त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी केमिस्ट्रीमध्ये PhD सुद्धा मिळवलेली आहे. त्यांच्या या कार्याकडे पाहून त्यांना लंडनच्या सेल्फोर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती सुद्धा मिळालेली आहे. ती शिष्यवृत्ती घेत असताना डॉक्टर माशेलकरांनी लंडनमध्ये असताना राष्ट्रीय रसायनशाळेचं संचालक डॉक्टर BD टिळक यांनी एक त्यांना निरोप पाठविला होता. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांचे महासंचालक डॉक्टर नायुदम्मा यांना जाऊन तुम्ही भेटा, असं त्यांनी सांगितलं होतं. नायुदम्मा यांना जाऊन भेटले असताना माशेलकरांना त्यांनी निरोप दिला की तुम्ही भारतामध्ये जाऊन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करा, असे माशेलकरांना सांगितल्यानंतर त्यांनी 2100 रुपयाचा पगार त्यावेळी माशेलकरांना पगारावर ते रुजू झाले होते. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर पैशाकडे पाहून चालणारच नाही. हे एक व्यापक कार्य आहे. यातून आपण जास्तीत जास्त लोकांचा उपयोगाचं काम करू शकतो. ही भावना महत्त्वाची आहे, असे ते नेहमी सांगत असतात. 1989 मध्ये त्यांनी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. तब्बल 11 वर्ष त्यांनी या प्रभावी संस्थेचे नेतृत्व त्यांनी केले. मूलभूत संशोधनाला प्रयोजनाची उद्योजकतेची सांगड घालून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा दिलाच. त्यातूनच औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संशोधनाची एक मोठी फळी निर्माण झाली होती. 1995 मध्ये त्यांनी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे सूत्र हाती घेतले. देशात असलेल्या 40 वेगवेगळ्या संशोधन संस्थांना त्यांनी एकत्र आणलं आणि संशोधन क्षेत्रामध्ये त्यांनी एक आमूलाग्र बदल घडवून आणल्याचा इतिहास हा दर्शवितो. डॉक्टर माशेलकर आपल्या शैक्षणिक आयुष्याबद्दल सांगताना ते सांगतात की साधारणपणे 1950 ते 1960 या दशकातील ही घटना मुंबईच्या ज्युनियर हायस्कूल या शाळेमध्ये ती घडली होती. शाळा तशी गरीब परिस्थितीमध्ये वाढलेली होती, पण तेथील शिक्षक मात्र मनाने श्रीमंत होते. धनाने नव्हे तर ज्ञानाने. तेथील भावे सर यांचा ते आवर्जून उल्लेख करतात. भावे सर पदार्थ विज्ञान शिकवायचे. प्रयोग करून विद्यार्थ्यांना अनुभव देईल आणि शिकवण्यावर त्यांचा जास्त विश्वास होता. साबण कसा करायचा हे पाठ करून परीक्षेमध्ये लिहिलं ते पूर्ण गुण मिळतात हे माहिती असून सुद्धा त्यांनी मुलांना शिवडीच्या हिंदुस्थान लिव्हरच्या साबणाचा कारखाना बघायला नेलं होतं. एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवताना त्यांनी सर्व मुलांना शाळेबाहेर उन्हात उभं नेलं होतं आणि ते प्रयोग करून त्यांनी दाखवलं होतं. भिंग खाली वर करून कागदावर एक प्रखर बिंदू मिळविला की त्यावर सूर्यकिरण एकवटले जाते आणि कागद हा जळू लागतो. त्या क्षणी भावे सरांनी आपल्याला एका बुद्धिमान विद्यार्थ्याला हाक मारली होती. माशेलकर, तुम्ही जर या भिंगाप्रमाणे तुमच्यातल्या सर्व शक्ती एकवटल्यास तर जगामध्ये काहीही तुम्ही मिळवू शकता. या घटनेनं जीवनामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली खरोखरच माशेलकरांना त्यावेळी त्यांच्या भावे सरांकडून मिळाली होती. ही शक्ती एकवटली तर मात्र काहीही किमया घडू शकते. हे तत्वज्ञान छोट्या रघुनाथाच्या मनामध्ये खोलवर रुजले होते. हेच पुढे रघुनाथ माशेलकर CSIRचे प्रमुख झाले आणि प्रमुख पदाची सूत्रे हातात घेतली असताना तेव्हाही त्यांच्या मनामध्ये हीच भिंगाची घटना घुटमळत होती. त्यावेळी CSIRचे 28,000 लोक कार्यरत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा बसवल्या होत्या, परंतु त्या अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हत्या. माशेलकरांचे विजन नावाची योजना त्यांनी आखली होती. 40 प्रयोगशाळेचे समांतर चालवणं थांबवून त्यांना एक ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी बांधून ठेवलं. मग त्यातून निर्माण झालं भारतातील वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व. एका सृजनशील शिक्षकाने एका विद्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने भारताच्या प्रगतीचा इतिहास मोलाची कामगिरी घडवण्याचे कार्य डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी त्यांनी या पदावर असताना घडवून दिला होता. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेमध्ये शिक्षकांनी माशेलकरांचं खरं आयुष्य घडवलं होतं. त्यांच्या आई हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान मानलं जातं. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा गिरंगावातल्या काँग्रेस भवनामध्ये काम करण्यासाठी मागणीसाठी गेल्या असताना संबंध दिवसभर तिथे उभे राहून देखील त्यांना काम दिलं नाही. त्या कामासाठी तिसरी उत्तीर्ण असणं हे गरजेचं होतं आणि माशेलकरांच्या आईनं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवताही आलं असतं, पण त्यांनी तसं न करता त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला, आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देऊन हा निर्धार पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि ते कष्ट आज माशेलकरांच्या रूपानं आपणास जगापुढे येतं. इतिहासामध्ये हल्दीघाटीची लढाई ही प्रसिद्ध आहे.
पण डॉक्टर माशेलकर यांच्या जिद्दीतील ही प्रेरणा देणारी विज्ञान क्षेत्रामध्ये एक वेगळीच हल्दीघाटीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो वर्षापासून ज्या हल्दीचा वापर भारतीय करत आहेत, त्या हल्दीवर अमेरिकेने दावा केला होता. हल्दीच्या औषधी गुणांचा शोधाचं पेटंट अमेरिकेनं आपल्या नावावर केलेलं होतं. त्यांच्या या दाव्याला माशेलकरांनी आव्हान दिलं होतं. त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी सलग 14 महिने न्यायालयीन लढा दिला आणि हा प्रश्न हल्दीघाटीचाच नव्हता, तर यामुळेच स्वामित्व हक्क कायद्यात मोठे बदल घडवून आणले होते. या विजयामुळे पेटंट वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली होती. या न्यायालयीन लढ्यानंतर अनेक माध्यमांनी त्यांचा गौरव केला. हल्दीघाटीचा योद्धा म्हणून त्यांना संबोधले जाऊ लागले. पण देशासाठी काहीतरी करता आलं, हीच त्यांची देशाप्रती असलेली भावना आजही जिवंत आहे. अमेरिकेने हल्दीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं ही बातमी ऐकताच माशेलकरांना राग अनावर झाला. थोडक्यात अमेरिकेने हल्दीचं पेटंट घेतलं होतं. बातमी ऐकताच माशेलकर हे बेचैन झाले होते. आपल्याकडे अनेक पिढ्या चालत आलेले हे ज्ञान कोणीतरी स्वतःच असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्यच नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण रोखले पाहिजेत, असा पक्का निर्धार करून डॉक्टर माशेलकरांनी कामाला लागले होते. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हल्दीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेमध्ये हल्दीविषयक लिहिले गेलेले सर्व अनेक संदर्भ, अनेक कागदपत्र जमा करून या सर्वांचा अभ्यास करून डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेशी हल्दीघाटीची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम दिसून येतात. एकतर आपल्या ज्ञानाचा हक्क आपल्याकडेच राहिला आणि दुसरी बाजू म्हणजे दुसरा दूरगामी फायदा झाला तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपणास आणि आपल्या साऱ्या जगाला आपण कळवून दिली. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपल्या दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगण्याचा नाही ही धडाही त्यांना मिळाला. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळविले. सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला होता. पण त्याचं शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं, कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही. ते सर्व करून मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले आणि 1898 मध्ये बोस यांनी वायरलेस संशोधन केलं होतं, हे कोणास नावही आठवत नाही. 1998 साली बासमतीची लढाई जिंकून माशेलकरांनी बासमतीचं पेटंट हे भारताला पुन्हा मिळवून दिलं. बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉक्टर माशेलकरांची महत्त्वाची भूमिका दिसून येते. औषधापासून ते खतापर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणीसाठी छोटे उद्योग बसवून, तसेच अनेक लहान मोठ्या व्यवसायामध्ये रघुनाथ माशेलकरांचे मार्गदर्शन, त्यांच्या व्यवस्थापकापासून ते स्वतः प्रयोगशाळेमध्ये संशोधन करण्यापर्यंत जातीने कामं करतात, हे आजही आपणास कार्यरत आणि आपणास नेहमी प्रेरणा देणारे ठरते. माशेलकरांना एकदा प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही काँग्रेसच्या बाजूने आहात की भाजपच्या बाजूने? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की मला पद्मश्री पुरस्कार काँग्रेसच्या काळामध्ये मिळालं होतं. पद्मभूषण पुरस्कार भाजपच्या काळात आणि पद्मविभूषण पुरस्काराने काँग्रेसच्या काळामध्ये गौरवण्यात आलं होतं. त्या सरकारने विश्वास दाखवत माझ्यावर जबाबदारीही स्वीकारली होती. त्यामुळे कुठल्याही समस्येचे समाधान काढण्यासाठी माशेलकर समितीची स्थापना केली जायची, हे खरं. भोपाळ गॅस दुर्घटना असो किंवा नॅशनल ऑटो फ्युएल पॉलिसी 2003ची असो, अशा विविध 16 समित्यातून उपाययोजना सुचवल्याने त्यांना आवर्जून नमूद केले जाते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी माशेलकर कमिटी बनाओ वो निकालेगी हल या त्यांच्या वाक्याचे स्मरण डॉक्टर माशेलकर आजही आपणास आपल्या मनोभावनातून व्यक्त करत असतात. विज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी व्हावा, हा महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची संकल्पना ही मांडली होती. 2008 साली त्यांना कॅनबेरातल्या ऑस्ट्रेलियन अकॅडमीतर्फे सन्मान हा देण्यात आला होता. त्यावेळी त्यांचं भाषण हे गाजलं होतं. या भाषणासाठी त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी या विषयावर बोलण्याचं ठरवलं होतं. त्यांनी गांधीवादाची मांडणी अगदी वेगळ्या पद्धतीने केली आणि त्यांच्या या भाषणाची सर्वत्र चर्चाही झाली. गांधीजी नेहमी म्हणत असत की निसर्ग सर्वांच्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे, पण तो सर्वांची हाव भागू शकणार नाही. गांधीजींच्या या विचारातून प्रेरणा घेऊन लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आपण सोडवायला हव्या असे त्यांना वाटतात. म्हणूनच माशेलकरांनी गांधीवादी अभियांत्रिकी ही नवी संकल्पना लोकांसमोर मांडली. अशा प्रकारे 2 वर्ष सातत्याने यावर चिंतन केल्यानंतर त्यांनी C.K. प्रल्हाद यांनी मिळून आणि माशेलकर यांनी गांधीवादी अभियांत्रिकीवर एक प्रचंड प्रबंध सादर केला. हा प्रबंध हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये 2010 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आणि तसेच कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं होईल अशी उत्तम कामगिरी करणं हे गांधीवादी अभियांत्रिकीचं सार आहे, हे माशेलकरांनी स्पष्ट केलं.
डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणतात, की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण मराठीमध्ये घेत असताना माझ्या आयुष्यामध्ये काहीही नुकसान झाले नाही. मराठी ही राजभाषा होऊन पुरे नसून ती ज्ञानभाषा व्हायला हवी. किमान प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण मराठीमधून घेताना विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी मराठीबद्दल, भाषेबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. माशेलकर मूल्य संवर्धनाचे महत्त्व सांगताना त्यांनी सांगितलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आजच्या आधुनिक काळामध्ये एखादे लेखन मशीनद्वारे निर्मित झाले आहे, हे लेखनाच्या कल्पनेतून आलेले आहे. याचा अंदाज लावणे हे कठीण झाले आहे. त्यामुळे मूल्य संवर्धन आजच्या काळामध्ये महत्त्वाचे ठरेल. पण मूल्यांचे अधिष्ठान नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी निश्चित होऊ शकतो, असं माशेलकरांना वाटतं. डॉक्टर माशेलकर सरांचं आत्मचरित्र म्हणजे अमृत महोत्सवी वर्षातील देशाला मिळालेलं एक अप्रतिम आणि अनमोल असा ठेवा आहे. भारताची शताकडे जाण्याची वाटचाल म्हणजे असतानाच उपयुक्त ठरेल अशी त्यांनी सप्तसूत्री ही दिशादर्शक ठरेल. पहिलं म्हणजे संतुलित भारत, दुसरं सुसंस्कृत भारत, तिसरं सुविद्य भारत, चौथं समृद्ध भारत, पाचवं सुशासित भारत, सहा सुरक्षित भारत, सात आनंदी भारत. ही सप्तसूत्री आपण प्रत्येकाने अंमलात आणायलाच पाहिजे असं त्यांना वाटतं. ही सप्तसूत्री सत्यात उतरून नवा भारत घडवण्याची तत्पर राहण्याची ही योग्यच वेळ आहे असं ते म्हणतात. खरे म्हणतात सकारात्मकतेचा ध्यास असलेले दुर्दम्य आशावादी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा या आत्मचरित्राच्या प्रत्येक पानावर आशावाद पावलोपावले आपणास जाणवतो. अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावे असेही त्यांचे आत्मचरित्र म्हणते. डॉक्टर माशेलकर यांचे चरित्र वाचताना राजकारणापासून ते उद्योगपतीपर्यंत, शास्त्रज्ञापासून ते प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीपर्यंत सर्वांशी स्नेहभावाने आणि आपुलकीने कसे वागावे याची आपणास शिकवण मिळते. प्रत्येकाशी अगत्याने वागण्याचा माशेलकर सरांचा समाजातल्या अनेक घटकापासून गरजू मंडळीपासून यथाशक्य कायम मदतीचा हात पुढे केला पाहिजे. व्यक्ती, संस्था, प्रक्रिया या संबंधी बोलताना कुणी नकारात्मक सांगत असेल, लिहित असेल, त्यावेळी त्यानंतरही त्यातल्या सकारात्मक बाजूवर अधिक बोलणारे, सकारात्मक बाजूलाच अधिक बल देणारे आणि भविष्याकडे बघण्याचा उद्युक्त करणारे माशेलकर सरांचे अनुभव हे अनेकांच्या मनातील नकारात्मकता कमी होते आणि नकळतपणे ती सकारात्मक भावना कशा निर्माण होतात याकडे वाटचाल करू लागते हेच जाणवते. दुर्दम्य आशावादी डॉक्टर रघुनाथ माशेलकर या चरित्र ग्रंथामध्ये त्यांचे समकालीन शास्त्रज्ञ, विचारवंत, उद्योगपती, पंतप्रधान, राष्ट्रपती व अन्य राजकीय नेते, देशाचं विज्ञान धोरण या सहज परिचय आपणास जाणवतो. 1980 ते 2010 पर्यंत या काळामध्ये देशाला वळण लावण्याच्या, देशाला वैज्ञानिक प्रगतीपथावर नेण्याच्या शास्त्रज्ञांची कामगिरी याचा उल्लेख सहज सुलभ परिचय आपणास मिळतो. पण हे प्रज्ञावंत एकमेकांना कसे भेटले ते प्रसंग याची वाचकांना तपशिलावर माहिती आपणास मिळते. ती एखाद्या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून प्रथमच आपणास समोर येताना दिसून येते. या पुस्तकातून आपणास डॉक्टर माशेलकर घरामध्ये कसे आहेत याबद्दल, कुटुंबाची केमिस्ट्री कसे आहे हेही दिसून येते. त्यातूनच त्यांची आई, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा यांचं प्रेमळ आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपणारं स्वभाव हा आपणास दर्शन होतो. त्यांच्या पत्नी वैशाली माशेलकरांचे पतीने त्यांची कला कशी जोपासली आहे हेही दिसून येतं. माशेलकरांना त्यांच्या माशेल गावाशी असलेले ऋणानुबंध कसे आहेत हेही या पुस्तकातूनच आपणास दिसून येते. 2014 साली पद्मविभूषण हा सन्मान त्यांना देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. याआधी पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले आहेत. त्यांना 1982 मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेला आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित मानला जाणारा रॉयल सोसायटीची फेलोशिप त्यांना मिळाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील नेतृत्वासाठी त्यांना JRD टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अवॉर्ड हा 1998 साली त्यांना मिळाला. कोणतंही काम केलं तर त्यामध्ये नैपुण्य जरूर मिळवा. आपलं काम जास्तीत जास्त लोकांना उपयोगात कसं येईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे. तरुणांना असा संदेश देताना ते सांगतात, की संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप काही संधी आहेत. पूर्वीच्या तुलनेने आता तुमच्या हाती खूप सारी साधनसंपत्ती आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही जरूर जा. त्यातून तुम्हाला जे नवे अनुभव मिळतील, तेव्हा तुम्ही भारतात जेव्हा परत याल तेव्हा या नव्या अनुभवाचा फायदा इथल्या लोकांसाठी, तुमच्या देशवासियांसाठी झालं पाहिजे हे तुम्ही विसरू नका. माशेलकर नेहमी आपल्या व्याख्यानामध्ये सांगतात, की देवाने जर त्यांना त्यांची एक इच्छा पूर्ती करण्याचे आश्वासन दिलं तर ते काय मागतील. डॉक्टर माशेलकर म्हणतात, की मी देवाकडे पृथ्वीवर जाण्यासाठी एक दिवस मागेन. 2050 मध्ये जगाचे नेतृत्व करणारा प्रगत भारत देश बघण्यासाठी, माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरलेलं बघण्यासाठी मला एक दिवस तरी
पृथ्वीवर येण्याची इच्छापूर्ती देवानं माझी पूर्ण करावी, असा त्यांना दुर्दम्य आशावाद आहे. सकारात्मक विचारांचा प्रचंड उत्स्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या सहवासामध्ये आपल्या आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत. हे शक्य नसेल तर त्यांचे भाषण जिथे कुठे आपण असो तिथून ऐकले पाहिजे, जसं शक्य होईल तसं. तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेल्या भारताच्या प्रगतीच्या कल्पनाविषयक लेख वाचावेत. मग आपणास लक्षात येईल की जगविख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे जबरदस्त सकारात्मक विचाराच्या मुशीतून घडलेले काही एक वेगळंच रसायन आहे. भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण नेहमीच चिंतेच विषय हा मांडत असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यांचा दृष्टिकोन आपणास वेगळंच काहीतरी सांगून जातो. त्यांच्या सकारात्मक दृष्टीचे हे दर्शन घडते. ते म्हणतात की भारतातील भव्य लोकसंख्या हा एक मोठा खजिनाच आहे. भारतामध्ये वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त तेवढ्या नवीन नवीन कल्पना ह्या तेवढ्याच यायला पाहिजेत. त्यामध्ये भारतातील 55% पेक्षा जास्त लोक हे 30च्या घरातच आहे. म्हणजे हा तरुणांचा देश आहे आणि एक नवीन नवीन धडाडीचं काम करेल अशी लोकांची तरुणाची ही पिढी आहे. भारतातील सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवतं. भारतात संशोधन करण्यासाठी सुविधा पुरवण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या स्थापनेपासून 2018 पर्यंत ते स्वतः या संघटनेचे अध्यक्ष होते. वैयक्तिक स्तरावर नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आपल्या मातोश्री यांच्या नावाने त्यांची स्थापना केली होती आणि अंजली माशेलकर पुरस्काराने त्यांनी ती सुरुवात केली. सामाजिक समता साधण्याचे केलेल्या नवीन कार्याला हा पुरस्कार देण्याचे त्यांनी योजले होते. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की दुर्दम्य आशावादी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून उल्लेख केला जातो, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जीवन प्रवाह आज आपण या माध्यमातून पाहिला. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत राहा ओशनिक इकॉनॉमिक्स. धन्यवाद.